कमांडर लोकेशन ट्रेस झालंय. तो एका आयसोलेटेड लोकेशनवर स्पॉट झालेला दिसतोय. इथे हा. खांडेकरांनी घरातनं बाहेर काढून टाकलं का? हं? अरे मस्करी करतो रे मित्रा. आपल्या लाडक्या भावासाठी खणलेल्या खड्ड्यात तू स्वतःच पडला. अरे साला काय नशीब घेऊन आलाय हा? काय तर नाव म्हणे युवराज, पण किंमत भिकारीची पण नाही. हस ना, थांबला का? हस हस हस. अरे काय सगळे खुश आहेत. ती तारिणी खुश आहे, तारिणीचा नवरा खुश आहे, मला चोर म्हणून प्रूव्ह केलं ना सगळ्यांसमोर, सगळे खुश आहेत. आज कौशिकी खांडेकर खुश आहे. आज माझी बदनामी झाली ना पुन्हा सगळ्यांसमोर, ती पण खुश आहे. त्या तारिणीचे पैसे मला मिळणार होते ते पण गेले, ते पण नाही मिळाले. आज सगळे खुश आहेत. आणि माणसाने हसायचं. मला माझे 10 लाख नाही मिळणार. असले 10 लाख. ए तुला अमाऊंट कशी कळली रे? 10 लाख रुपये होते तुला? 10 लाख 2 दिवसात. हा तुझा माणूस तू फोन. हे हरामखोर, माझ्या आयुष्याची वाट लावलेस तू. ए बेवड्या, कोणाशी बोलतो कळतंय ना तुला? हा? का केलास माझ्या बरोबर? का केला त्याचा गुलाब? तुला तुझी अवकात दाखवायला आपल्या बापाच्या इज्जतीचा बाजार उठवलास ना तू. पण त्या गेम मध्ये मी नाही. या कळलं का? का सांगू तुझ्या बापाला त्याचं पोरग काय दिवा लावते ते? हा सांगू? कमांडर, लोकेशन मिळालं? हां, लोकेशन ट्रेस झालंय. एका आयसोलेटेड लोकेशनवर येतो. बराच वेळ झाला एकाच जागी. लक्ष ठेवा त्याच्यावर. हो. काय झालं बॉस? घरी काही झालंय का? चोरी पकडली गेली आहे त्याची. घरातनं खूप बोलणी खाऊन बाहेर पडलाय तो. अशा परिस्थितीत माणूस काहीही करू शकतो. ठीक आहे बॉस, लगेच जातो. ठीक आहे. टेक्नो आलो. चल. मम्मा, युवी फोन नाही उचलत आहे. मला खूप टेन्शन येत आहे आता. ज्या मनस्थितीत तो बाहेर गेलाय ना, त्याने जर स्वतःचं काही बरं वाईट केलं आणि... तोंड बंद कर स्वतःचा. स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं अभद्र बोलतेस? तसं नाही मम्मा, आमच्या घरी असंच झालंय. असं म्हणजे? असंच म्हणजे तारिणीची आई आहे ना, तिने लाच घेतली आणि लाच घेताना तिला पकडलं म्हणून लोकांनी तिला खूप अपमानित केलं आणि त्याच ट्रॉमामध्ये तिने कुठेतरी जाऊन आत्महत्या केली. आज माझ्या युवीचाही खूप अपमान झालाय. तोंड बंद ठेवा, नाहीतर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. मम्मा, भीती वाटतेय मला खूप. विचार येतात डोक्यात असे. तुझं डोकं बंद ठेव. डोकं बंद ठेव तुझं. युवराज माझा मुलगा आहे. इतक्या हलक्या काळजाचा नाहीये तो. कोणी त्याचा अपमान केला तर तोंड फोडून येईल तो, पण स्वतःच्या जीवाला नाही काही करून घेणार. आता मी सांगतो ते नीट ऐक. एक मोठी डील होणार आहे. तुला थोरल्या पोराचा नाही, पण डिलिव्हरी बॉयचा मान नक्की मिळेल. कसली डील? डील? ए थांब, डील कसली ते तर सांग मला. तुला लवकरात लवकर कळेल. आता गप घरी जा. ते खांडेकर तुझ्या 2 कानफाडीत मारतील आणि घरी तरी घेतील. बाहेरचं कोण तुला दारावर पण उभं नाही करणार. समजला? चल नाही घेतून जाऊ रे दरवाजा. अरे अरे, दम्मार रे सांबाळ. 50 थोबडावर सवय करी घेतो आता याने. ऐ काय दारू ढोसाला माझं बोट धरून आलता का रे? ए कोणाला बोलतो रे? युवराज खांडेकर आहे मी. अरे कोणी बी असेल तू, तिथं शहाणपण नाही करायचं घरी. अरे अरे अरे, ती स्वतःच्या पायावर उभं राहा. चालला मारामारी करायला.
उठलो ना आता एकेकाची असली हुआ चुप रे. माहित नाही कोण आहे मी चले ए ए आता कशाला आलीयस इथे? जा ना त्या तारिणी बरोबर साजरे कर उत्सव, आनंद, परंपरा. निशिता, युवराजशी काही बोलणं झालं? ते आमचं आम्ही बघून घेऊ. तो फोन उचलत नाहीये म्हणून मला काळजी वाटते, म्हणून विचारते मी तिला. त्याला ऐकवताना नाही वाटली ही काळजी? ऐकवताना सुद्धा मी काळजी पोटीच बोलले होते. पद्मिनी काकू, तो चुकलाय असं खरंच वाटत नाहीये का तुम्हाला? म्हणून तुला त्याचा अपमान करायची संधी मिळाली. आजकाल ही संधी तू रोजच शोधत असतेस. हे बघ, तो माझ्या जीवाला घोर लावून गेलाय आणि तू माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीयस. आता बस, तू जा निघून. अगं आधीच मला त्याचं टेन्शन आलंय खूप. चल रे, चल घराला तुझं. उठ उठ ना ए बेहोड्या यार, उठ ना. ए उठ रे. तुझ्या तरी एका दिवशी ना तुला कामाला लावतो मी. उठ रे. बोल ना. अरे उठ, घर आलं तुझ्या तरी. उठ रे बेवड्या, उठ ना, घर आलं तुझं. होय. अरे उठ ना. दाखवू दे. ये इकडे, ये पुढे येऊ द्या. जाय निघ घरी. ये इकडे, ये ना बाहेर. ते दाखवतो, ये ना कळ रे. खांडेकर दाखव तुला काय असं. खांडेकर दाखव. मला सुद्धा झोप लागत नाहीये. मला सुद्धा युवराजची तेवढीच काळजी वाटते. पद्मिनी काकू, या सगळ्यात आपण चुकलोय असं खरंच वाटत नाहीये तुम्हाला? हे जे काही झालंय त्याच्यासाठी आपण जबाबदार आहोत असं नाही वाटत आहे? काय वागलं ग तू असं? काय वागला? स्वतःच्याच घरातले पैसे घेत होता ना. स्वतःच्या घरातले पैसे घेतले नाहीत, ते चोरलेत त्याने, आणि ते चुकीचं आहे पद्मिनी काकू. प्रत्येक वेळेला मुलगा म्हणून त्याला पाठीशी घालू नका. ऐका माझं, तुमची चूक सुधारा, त्याला समजवा. तुम्हाला असं नाही वाटत आपण आपलं हे वागणं बदलणं गरजेचं आहे? जसं तू बदललेस कौशिकी. अगं युवराज एक वेळ माझा शब्द टाळायचा, पण तुझा प्रत्येक शब्द पाळायचा. प्रत्येक गोष्ट ऐकली त्याने. आणि तू आजकाल तुला युवराज दिसतच नाही. तुला फक्त दिसतात केदार आणि तारिणी. त्यामुळे युवराजच्या काळजीचं हे नाटक माझ्या समोर करायचं नाही. पद्मिनी काकू, बस. युवराजची काळजी करायला त्याची आई जिवंत आहे अजून. जा तू, जा जा प्लीज.